आपल्यासोबत भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. प्रियंका गांधींचं स्टेटमेंट आलं, पहिल्यांदा भाजप सरकारला धक्का बसलाय कालच्या विधेयक. मला असं वाटते की प्रियंका गांधीचं कालही मी भाषण परवाच्या दिवशी जेव्हा त्यांनी या वुमेन रिझर्वेशन बिलवर बोलले तर तेव्हा तेही ऐकत होते मी आणि सगळी गोष्टी ऐकल्यानंतर आणि आजही सुद्धा जेव्हा त्यांनी म्हटलं की पहिल्यांदा लोकसभामध्ये भाजपला आम्ही डिफीट केला, त्यांच्या शब्दात वी हॅव डिफीटेड देम इन लोकसभा, या पद्धतीने जेव्हा ते आज बोलत होते प्रेस कॉन्फरन्समध्ये, मला एक प्रियंका गांधीजींना प्रश्न आहे की तुम्हाला, तुमचे भावाला, तुमच्या परिवाराला एक प्लॅटफॉर्म होता पॉलिटिक्समध्ये येण्यासाठी, पण या देशाची महिलांना प्लॅटफॉर्म देण्याकरिता जे मोदीजींनी या देशामध्ये आणि त्या लोकसभामध्ये बिल आणलं होतं वुमेन रिझर्वेशन बिल, त्याकरिता तुम्ही का सपोर्ट नाही केला? आमचे साध्या बाया महिला, जर बाबासाहेबांनी अधिकार दिला नसता तर आम्ही मतदानही करू शकलो नसतो. आज जर ते 33% बिल रिझर्वेशन पास झाला असता तर येणाऱ्या काळामध्ये ते वाढून महिला त्या 33% त्या लोकसभामध्ये बसले असते. देशाचे बिलामध्ये, देशाचे विकासामध्ये, देशाला पुढे आणण्यासाठी 33% महिलांचं योगदान त्या लोकसभामध्ये राहिला असता, राज्यसभामध्ये राहिला असता. आज मला असं वाटते जितनी शर्म की सीमा होती है ना, वो सब काँग्रेस ने पार कर दी कल. कारण ज्या पद्धतीने ते बोलत होते 2023मध्ये जेव्हा ही बिल इंट्रोड्यूस झाला, आम्ही साक्षीदार होतो, तेव्हा इंट्रोडक्शन आम्ही सक्सेसफुली पार केला आणि आम्हाला एक होप्स होती की कितीकी विरोधाकी जरी असले पण महिलाची बाजू हे नक्की घेणार. आम्हाला कालपर्यंत एवढा कॉन्फिडन्स होता. काल तर माझे डोळेमध्ये अश्रू आले की आमची चूक झाली की आम्ही मोदीजींना बहुमत देऊ शकलो नाही. आणि देशामध्ये बरेचसे आमच्यासारखे लोक आहेत जे मोदीजींना बहुमत ना दिल्यामुळे आज ही परिस्थिती आली की ती ऑपोजिशन महिलांना न्याय देत नाही आहे आणि ते गर्वाने सांगताय की आम्ही BJPला डिफीट केला. हे BJPचं डिफीट नाही आहे, या देशामध्ये राहणारी जी महिला आहे या त्यांचा डिफीट या काँग्रेसनी आणि TMC जे वेस्ट बेंगॉलमध्ये आज मुख्यमंत्री बनून एवढे वर्षापासून तिथे सर्व करत आहे, या त्या बाईंनी सुद्धा या महिलांचा सपोर्ट नाही केला. आणि TMC असो, काँग्रेस असो, अखिलेश असो आणि स्टॅलिन असो, जेवढेही, आणि उद्धव ठाकरेजी आणि हेही असो, ज्यांचं नाव मातोश्री म्हणून सुरू होते, त्यांनी मातृशक्तीला काल तिथे पाडण्याचं काम केलं. मला वाटते यांना कधीही या देशाची महिला माफ नाही करणार आहे. कोणी असो हे ऑपोजिशनमध्ये, ह्यांना उत्तर महिलांनी देणारच आहे. कारण जब जब महिला अपने आप में खड़ी होती है तो हर किसी को जवाब अच्छे से दे देती है. और इन ऑपोजिशन को आने वाले समय में ये देश की हर वो महिला जिसे लगता है मेरा योगदान, माझा योगदान, माझी भागीदारी या देशाचे विकासासाठी, उन्नतीसाठी राहिली पाहिजे, हे सगळे त्यांना उत्तर देणार आहे. तर तुम घबरो मत, तुम्हारा समय बहुत जल्दी आने वाला है. बिल नामंजूर झाल्याच्या नंतर काँग्रेसने जल्लोष केला. वही बता रही हूँ मैं, तेच सांगत आहे मी. ते जल्लोष कशाचा करत आहे की जे महिलांसाठी आम्ही लढतो आहे, ज्या महिलांना पुढे आणण्याकरिता भारतीय जनता पार्टीने हे बिल आणलं होतं, ज्या महिलांना आपले बरोबरीने, पुरुषांच्या बरोबरीने बसवण्याचं काम करण्याचं काम आणि बिल या मोदीजींनी या संसदमध्ये आणलं होतं, सदनमध्ये, आणि त्याला पाडण्याचं काम या काँग्रेसने केलं आणि त्याचा जल्लोष केला. हे मोदीजींची डिफीट नाही, या देशामध्ये राहणारी त्या महिलांचा डिफीट होता. आणि त्या डिफीट केल्यानंतर काँग्रेस जर उत्साह करत असेल तर त्यांची जागा या देशाची महिला त्यांना दाखवणार आहे. अभी तो सिर्फ 15 साल, तीसरा टर्म मोदी जी का हुआ है, इसके बाद कितने और मोदी जी के टर्म शुरू होंगे. पर अफसोस ये रहेगा कि इस देश में उनको बहुमत नहीं मिला करके आज मोदी जी को वुमेन रिजर्वेशन बिल पे हम लोगों को हार देखना पड़ा. या होत्या भाजपच्या नेत्या नवनीत राणा. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.